friends, this is your friend Professor Iqbal B. Tajwali here, and once again I welcome all of you to my YouTube channel, My Grammar Classes. And आज आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीला विनंती कशी करावी. आपल्याला माहित आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला विनंती करतो ते आपण फॉर्मल वे मध्ये करतो का नाही हे आपल्याला माहित नसतं. तर ह्या एपिसोड मध्ये आपण काय पाहणार आहोत, एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही विनंती करता तर आपण कशा प्रकारे त्याला विनंती करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत बोलता, तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह सोबत बोलता आणि तुमच्या एल्डर सोबत बोलता, तर त्याच्यामध्ये बोलण्याचा काहीतरी डिफरन्स असतो, फरक असतो. आणि तो फरक म्हणजे काय, एक व्यक्ती जो तुमच्या वय गटा दोघांच्या सोबत कशा प्रकारे आपल्याला बोलायचं आहे हे आपण पाहू. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली रिक्वेस्ट कशी करावी हे पाहणार आहोत. तर आपल्याकडे देर आर डिफरंट टाइप्स ऑफ मॉडल वर्ब्स, खूप मॉडल वर्ब्स आहेत, परंतु मेन मॉडल वर्ब्स कोणते आहेत ज्याचा वापर आपण एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट करण्यासाठी वापरतो. तर बघा, आपल्याकडं विल आहे, कॅन आहे, कुड आहे, वुड आहे आणि वुड यू माइंड आहे. तर आपण या सर्व मॉडल वर्बचा वापर एखाद्या व्यक्तीला विनंती कशी करावी त्याच्यासाठी पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण विलचा वापर करू. जेव्हा तुम्ही विल वापरता तर तुम्ही त्यावेळेला फॉर्मल असतात आणि तुम्ही कशा प्रकारे विलचा वापर करून एखाद्याला रिक्वेस्ट करू शकता हे आपण पाहू काही एक्झाम्पलच्या माध्यमातून. फॉर एक्झाम्पल, विल यू गिव्ह मी सम वॉटर टू ड्रिंक, विल यू लेंड मी सम मनी, will you give me some water to drink, will you lend me some money, will you lend me your scooter, will you get me something to eat. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, विलचा वापर करून एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट करू शकतो. आणि जेव्हा आपण विल वापरतो आपल्याला एक गोष्ट ऑब्झर्व करायची आहे, ते म्हणजे विलच्या इमिडिएटली नंतर यू यायला हवं. यू आलं तर ती रिक्वेस्ट होते, जर आय आलं तर ते काय होतं, परमिशन होतं, ती परमिशन होते. तो रिक्वेस्ट जर आपल्याला करायची असेल तर विलच्या नंतर इमिडिएटली आपल्याला यू यायला हवं. फॉर एक्झाम्पल, विल यू गिव्ह मी सम वॉटर टू ड्रिंक, तुम्ही मला थोडंसं पाणी देणार का प्यायला, तुम्ही मला प्यायला थोडंसं पाणी द्याल का. ओके. विल यू लेंड मी सम मनी, तू मला थोडे पैसे देशील का. विल यू गिव्ह मी समथिंग टू ईट, तू मला काहीतरी खायला देशील का. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, विलचा वापर करून रिक्वेस्ट करू शकतो. विल इज व्हेरी फॉर्मल आणि त्याचा वापर आपण रिक्वेस्ट करण्यासाठी करू शकतो. इवन आपण कॅनचा वापर करून एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, कॅन यू हेल्प मी, कॅन यू टेल मी वेअर इज दॅट पर्सन, कॅन यू हेल्प मी, कॅन यू टेल मी वेअर इज दॅट पर्सन, कॅन यू टेल मी वेअर इज द युनिव्हर्सिटी, कॅन यू ड्रॉप मी देअर, कॅन यू ड्रॉप मी देअर. तर अशा प्रकारे आपण कॅनचा वापर करून एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट करू शकतो. कॅनच्या नंतर आपल्याकडं कॅन आणि विल पेक्षा पोलाइट जे असतं ते कुड अँड वुड हे कॅन अँड विल पेक्षा पोलाइट असतात आणि याचा वापर आपण कधी करायला हवं बघा, जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठे असतात, ओके, तुमच्यापेक्षा एल्डर असतात, ओल्ड असतात, अशा व्यक्तीसोबत जेव्हा तुम्ही बोलता किंवा अशा व्यक्तींना जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करता त्यावेळेला तुम्हाला काय करायला हवं, तर ह्या मॉडल वर्बचा वापर करायला हवा, कुड अँड वुड. तुमच्या सेम वयोगटाची व्यक्ती असेल तर तेव्हा आपण काय करू शकतो, आपण कॅन किंवा विलचा वापर करू शकतो. परंतु तुमच्यापेक्षा वयाने मोठे जे असतात, तुमच्यापेक्षा पोझिशनने मोठे असतात, त्यांना जर तुम्हाला रिक्वेस्ट करायची असेल तर तुम्ही काय करायला हवं, कुड किंवा वुडचा वापर करायला हवा. Is it clear to you? Now let us take some examples of could and would. Could you tell me that? Could you help me to go there? Could you pass me the salt? Could you pass me the salt? Could you lend me some money? So when I use this, it means I am politer than will and can. जेव्हा मी couldचा वापर करतो तेव्हा मी can and will पेक्षा polite असतो. So कुडचा वापर आपण फॉर्मल युसेजमध्ये करू शकतो आणि आपण जेव्हा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसमोर बोलतो त्यावेळेला आपल्याला काय करायला हवं, कुडचा यूज करायला हवा. कुड नंतर द मोस्ट इम्पॉर्टंट मॉडल वर्ब जे येतं ते म्हणजे वुड. कुड नंतर मोस्ट इम्पॉर्टंट मॉडल वर्ब जे येतं ते म्हणजे वुड. अँड वुडचा वापर रिक्वेस्ट करण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम्स प्रिफर केलं जातं. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला
रिक्वेस्ट करायची असेल आणि जर तो व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठा, पोझिशनने मोठा असेल, तर त्यावेळेला आपल्याला काय करायला हवं? आपल्याला वूडचा वापर करायला हवा. आणि वूड हे खूप फॉर्मल आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स रिक्वेस्टमध्ये याचा वापर आपण करतो. फॉर एक्झाम्पल, वुड यू गेट मी समथिंग टू ईट? वुड यू गिव्ह मी वन ग्लास ऑफ वॉटर? I would like coffee, please. Would you lend me some money? Would you lend me your scooty? Would you get me something to eat? So, in this way you can make a request to someone. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? वूडचा वापर करून एखाद्या व्यक्तीला विनंती करू शकता. At the same time, finally, would you mind हा कन्स्ट्रक्शन सुद्धा आपण काय करू शकतो? एखाद्या व्यक्तीला विनंती करत असताना वापरू शकतो. वुड यू माइंड जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्ही बाकीच्या मॉडल वर्ब्स पेक्षा जास्त पोलाइट असता. अँड आपण जेव्हा वुड यू माइंड वापरतो तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला वर्ब आयएनजी फॉर्म वापरायला हवं. फॉर एक्झाम्पल, वुड यू माइंड गिव्हिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर? वुड यू माइंड गोइंग देअर? Would you mind leaving her alone? Would you mind telling that answer? Would you mind closing that window? So this is all about how to request. आज आपण या व्हिडिओमधून एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारे आपण रिक्वेस्ट करू शकतो हे पाहिलेलं आहोत. And I hope this video will really help you to understand the concept of how to request someone. Thank you.